नमस्कार. या संस्कारमालेच्या पुढील भागामध्ये आपण हनुमंताचं स्तोत्र घेणार आहोत. हनुमंत, मारुती, पवनपुत्र, महारुद्र इत्यादी नावाने जे भगवंत प्रचलित आहे, ओळखले जातात, जे अतिशय बुद्धिमान आहे, जे अतिशय वेगवान आहे, ज्या भगवंताला शक्ती, युक्ती आणि भक्ती यामध्ये कोणाशीही तुलना केली जाऊ शकत नाही असे भगवंत, जे चिरंजीव आहेत असे भगवंत, ते म्हणजे हनुमंतराय, जे श्रीरामांचे उत्तम भक्त, शिवाचा अंश असणारे असे भगवंत, जे सर्वांना उपकारक ठरत आहेत, जे सध्या कलियुगात सुद्धा ज्यांना चिरंजीव असं वरदान प्राप्त झालेलं आहे किंवा जे चिरंजीवी आहेत असे भगवंत म्हणजे हनुमंत. समर्थ रामदास स्वामी लिखित मारुती स्तोत्र आपण या भागात घेणार आहोत. समर्थ रामदास स्वामींनी अनेक स्तोत्र रचले, मात्र हनुमंताचा विचार करत असताना स्तोत्राच्या आरंभीस हनुमंतांना जी उपमा दिली ती उपमा भीमरूपी. भीमरूपी याचे विविध अर्थ होतात. मोठा, उत्तम, बलाढ्य असा असणारा भीमरूपी महारुद्रा. महारुद्र हनुमंत म्हणजे शिवाचा अंश आहे म्हणून महारुद्र. वज्र हनुमान मारुती. वज्र हनुमान म्हणजे वज्रासारखे आघात सहन करूनही तो उत्तम राहिला, तो वज्रासारखा अभेद्य आहे असा तो, म्हणून वज्र हनुमान. त्यामध्ये जी गोष्ट येते, जेव्हा हनुमंताचा जन्म झाला होता, जन्म झाल्यानंतर त्यांनी सूर्यनारायणाला गिळायला उद्युक्त झालेले, परंतु सूर्यनारायण त्यांच्या मुखात जाऊ नये किंवा हनुमंतांनी सूर्यनारायणाला गिळू नये म्हणून तो अनर्थ टाळण्यासाठी इंद्राने त्यांच्यावर वज्रप्रहार केला आणि तो वज्रप्रहार त्यांच्या हनुवटीला लागला आणि ते मूर्छितून पडले, अशी आख्यायिका आहे. म्हणून वज्र हनुमान मारुती. मारुती, मरुत या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो वायू, आणि मारुती ते वायूचा पुत्र, पवनपुत्र, म्हणून मारुती. वज्र हनुमान मारुती वायुपुत्र असल्याने अतिशय वेगवान असणारा, चंचल असणारा असा तो मारुती. पुढे वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. वनारी, वन म्हणजे जंगल, अरी याचा अर्थ होतो अग्नी. ज्याने आपल्या बळावरती वनारी अंजनी सुता, प्रचंड बळाच्या जोरावरती लंकेमध्ये सर्व झाडे उन्मलून टाकली, उपटून टाकली असा तो वनारी. अंजनी सुता. अंजनी म्हणजे हनुमंताची माता. सुता तिचा जो मुलगा आहे म्हणून अंजनी सुता. त्याचप्रमाणे प्रभंजन हा एक शब्द मारुती स्तोत्रामध्ये आलेला आहे. प्रभंजन याचा अर्थ सोसासाठी त्याचा वारा. ज्या वेगाने हनुमंत कार्य करतात त्या वेगाने, त्या शक्तीने मोठे मोठे विनाश घडून आणू शकतात, म्हणून प्रभंजन ती उपमा दिलेली या ठिकाणी. या पहिल्या दोन ओळीमध्ये हनुमंत, त्यांचा परिवार, आई वडील, त्याचप्रमाणे
त्यांची शरीरयष्टी, ते श्रीरामांचे भक्त म्हणून नव्हे तर राजा असलेल्या रामाचा एक अधिकारी म्हणून त्यांचे काय महत्त्व आहे, त्यांचा स्वभाव काय आहे, हे आपल्याला प्रथम ओळीमध्ये, आपल्या 2 ओळींमध्ये लक्षात येतं. पुढची जी ओळ आहे, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. महाबळी हनुमंत प्रचंड बलवान म्हणून, शक्तिवान असलेले म्हणून महाबळी. प्राणदाता जो प्राण देतो याला प्राणदाता असं म्हणतात. युद्धप्रसंगी जेव्हा लक्ष्मणाला शस्त्राचा प्रहार झाल्यानंतर लक्ष्मण मूर्छित पडले होते, तेव्हा हनुमंताने संजीवनी मुळी आणून दिली होती आणि लक्ष्मणांना उत्तम अशी जीवन प्राप्त लगेच झाले. त्या अनुषंगाने घेतलेला हा शब्द असावा, किंबहुना आहे प्राणदाता. सकळा उठवी बळे, सगळ्यांना जो उठवतो. याचे दोन्ही अर्थ होतात. प्रातःकाली उठवतो त्या प्रेरणेने, त्या चिंतेने, त्या तेजाने, आणि शत्रूला हादरवून सोडतो किंवा नाश करतो म्हणून सकळा उठवी बळे. पुढे आहे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका. सौख्यकारी जो सर्वांना सुख, सौख्य, आनंद प्रदान करतो. दुःखहारी जो दुःखांचा विनाश करतो, त्यांचं हरण करतो. दूत वैष्णव गायका असा तो श्रीरामांचा दूत आहे. वैष्णव गायका, श्रीराम प्रभू हे विष्णूंचे अवतार आहे म्हणून वैष्णव. मारुतीच्या उपासनेने त्यांचा स्वामी असलेल्या रामाचीही कृपा प्राप्त होते, म्हणजेच विष्णूंची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा म्हणून वैष्णवदायका म्हणून शब्द घेतलेला आहे. पुढे आहे दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा. दीनांचा नाथ म्हणजे काय? जे भक्त आहे, जे गरीब आहे, जे मायाळू आहे, जे दयाळू आहे, जे नित्य नैमित्तिक भगवंताचं, हनुमंताचं नामस्मरण, श्रीरामांचं चिंतन करतात, अशा दिनांचा जो नाथ आहे म्हणून दीनानाथ. हरिरूपा, हरी म्हणजेच विष्णू आणि विष्णू म्हणजेच श्रीराम. त्या रामाने जणू एक रूप या धर्तीवर घेतलेले आहेत, त्यांचा अंश म्हणून मारुती अशी कल्पना या ठिकाणी आहे. सुंदरा, हनुमंताची शरीरयष्टी, दिसणे, बलाढ्यपणा हे अतिशय सुंदर देखणे, शरीर सौष्ठव पूर्ण असलेले असा संकेत या ठिकाणी आहे असे सांगितले. सुंदरा. जगदंतरा, जगदंतर म्हणजे काय तर सर्व प्रकारची सुख प्रदान करणारा, इहलोक परलोक सर्व लोकांमध्ये असणारा, अलौकिक उत्तम असा तो पारलौकिक तत्व ज्याच्याकडे आहे असा तो हनुमंत म्हणजे जगदंतरा. पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना. पाताल देवता जो पाताळातल्या दुष्ट शक्तींचा विनाश करतो, त्यांना मारतो, असा तो पाताल देवता हंता. भव्य सिंदूर लेपना. हनुमंत हे भव्य म्हणजे उत्तम देखणे असून, शरीर सौष्ठ उत्तम असून उंच होते. भव्य म्हणजे मोठे होते. सिंदूर लेपना. हनुमंत हे शरीराला सिंदूर लेपन करत असे. भव्य सिंदूर लेपना. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. अनाथांचा नाथ आणि लोकांचा पण नाथ, जो आश्रय देतो, जो सौख्य प्रदान करतो, जो जगताचा पालक आहे, असा तो
भगवंत म्हणजे लोकनाथा, जगन्नाथा, जगाचे सर्वांचे पालन पोषण करतो, प्राणांचे रक्षण करतो, निरोगी आयुष्य प्रदान करतो, शरीर प्रदान करतो. बलवान होण्यासाठी हनुमंताची उपासना उत्तम सांगितलेली आहे. असा तो प्राणनाथा. पुरातना, पुरातना म्हणजे जुना, प्राचीन. हनुमान प्राचीन काळापासून आजतगायत म्हणजे सद्यस्थितीला सुद्धा हयात आहेत. पुरातना जे चिरंजीव सांगितले त्या चिरंजीवामध्ये हनुमंत सुद्धा आहेत. हनुमांश्च विभीषणः. हनुमंत अमर आहेत म्हणून पुरातना. पुढे आहेत पुण्यवंता, पुण्यशीला, पावना, परितोषिका. जे पुण्यवान आहेत, ज्यांचे वर्तन हे चांगले आहे आणि त्यापासून पुण्यकर्मच घडते, असे जे शीलवान आहेत म्हणून पुण्यशीला. पावना जे पवित्र आहे, शुद्ध आहे, सात्विक आहे, पावना. परितोषका, परी म्हणजे दुसऱ्यांनाही आणि स्वतःलाही आनंद देणारे, परितोषका. पुढे आहे ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे. ध्वजांगे उचली बाहो, ध्वजाचा एक भाग उचललेला बाहूंनी आवेशाने पुढे नेतो. या श्लोकाचा संदर्भ महाभारतातील युद्धात असणाऱ्या ज्या रथाचे सारथी श्रीकृष्ण आणि त्यामध्ये असणारा अर्जुन, अशा रथावरती जो ध्वज होता त्या ध्वजावरती हनुमंत होते आणि त्या ध्वजावरती हनुमंत असल्यामुळे अर्जुनाचा रथ उत्तम रीतीने आवेशाने पुढे पुढे जात होता. म्हणजेच अर्जुनाच्या विजयात हनुमंताचा सुद्धा मोठा वाटा होता असे म्हणायला हरकत नाही. म्हणून बाहूंनी उचललेला ध्वजाचा भाग जो आवेशाने पुढे नेतो, असा तो ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे. पुढे आहे काळाग्नी का रुद्राग्नी. हनुमंताला पाहून यम, मृत्यू, काळ, अग्नी, पिशाच, भयंकर रौद्र असणारे राक्षस सुद्धा देखता कापती भय, कापतात म्हणजे घाबरतात. वास्तविक मृत्यू आणि समय कोणाला घाबरत नाही, मात्र हनुमंताला पाहून ते घाबरतात. मारुतीच्या बलापुढे त्यांना अतिशय भीती वाटते. पुढे आहेत ब्रह्मांडे माईले नेलो, आवळे दंत पंगती. माईले नेनो, ब्रह्मांडे माईले नेनो, आवळे दंत पंगती. या श्लोकापासून हनुमंताचे उग्र रूप सांगण्यात आलेले आहे. युद्धप्रसंगी हनुमान कसा असतो, रागाने द्वेषाने झाल्यानंतर कसा असतो, तर या हनुमंताच्या नयनामध्ये सर्व ब्रह्मांड सामावलेले आहे. आणि तो हनुमंत आवळे दंत पंगती, राक्षस वगैरे दिसल्यानंतर युद्धप्रसंगी तो रागाने दात आणि ओठ खातो, चावतो. नेत्राग्नी चालल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिळ्या बळे. त्याच्या डोळ्यांतून रागाच्या ज्वाला जणू बाहेर पडतात अशा प्रसंगी. भ्रुकुटी, भ्रुकुटी म्हणजे भुवया. भुवया मोठ्या आवेशाने तो ताणून रागाने पाहत आहे. अशा रूपामुळेच काळ मृत्यू त्याला घाबरतात. पुच्छते मुरडिले माथा, किरीटी कुंडले वरी. पुच्छते मुरडिले माथा. हनुमंताचे शेपूट, पृच्छ ते सुद्धा फुललेले आहेत. त्याचप्रमाणे माथा, किरीटी, कुंडले बरी, त्याच्या माथ्यावरती एक मुकुट आहे.
कानात सुंदर कुंडले आहेत. सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा. त्याच्या कमरेला सोन्याची कासोटी म्हणजे सोन्याचं वस्त्र हे बांधलेलं आहे. आणि त्यावर जे छोट्या छोट्या घंट्या लावलेल्या आहेत. जेव्हा हनुमंत हलतात किंवा युद्धप्रसंगी काही कार्य करतात किंवा चालतात, अशा प्रसंगी त्यांचा जो मंजूळ आवाज येतो तो नागरा म्हणजे आवाज येतो तो अतिशय सुंदर आहे. ठकारे पर्वता ऐसा नेटका सळपातळ. असे हनुमंत एखाद्या पर्वतासारखे स्थिर उभे आहेत. मात्र हे सर्व असूनही ते शरीराने अतिशय सौष्ठ आहेत, बांधेसूद आहेत, सडपातळ आहेत. नेटका सडपातळ अशी समर्थांनी या श्लोकामध्ये उपमा दिलेली आहे. चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. चपळांग पाहता मोठे. त्याची शेपूट मोठी आहे आणि विजेसारखी चपळ आहे. हिच्या जोरावरती हनुमंताने लंका दहन केले होते. चपळांग पाहता मोठे. चपळपणा अतिशय वेग उत्तम. महाविद्युल्लते परी जशी वीज असते त्याप्रमाणे. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. कोटीच्या कोटी उड्डाणे मोठे, प्रचंड, खूप जास्त. कोटीच्या कोटी झेपावे उत्तरेकडे. असे हनुमंत उत्तरेकडे झेप घेतात. मंद्राद्री सारखा द्रोणू. मंद्राद्री हे पर्वताचं नाव आहे. द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे. त्याने क्रोधाने जेव्हा संजीवनी वनस्पती सापडत नव्हती तेव्हा त्याने संपूर्ण पर्वत उचलून आणला. तो प्रसंगाचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये सांगतात, क्रोधे उत्पाटिला बळे. आणिला मागुती नेला आला गेला मनोगती. आणिला मागुती नेला तो पर्वत मंद्रादी सारिखा पर्वत त्याने उचलून लंकेच्या युद्धभूमीवर आणला सुद्धा. लक्ष्मणांचे प्राण वाचल्यावरती पुन्हा परतही नेला. आणि हा जो प्रवास नेण्या आणण्याची जी क्रिया आहे त्याने अतिशय वेगाने केली. मनोगती, मन जसं जातं येतं त्याप्रमाणे ती क्रिया घडलेली आहे. आला गेला मनोगती. मनासी टाकिले मागे कतिसी तुळा नसे. हनुमंताने मनाला सुद्धा त्यांच्या गतीच्या मागे टाकलेले आहे. खरे तर मनाचा वेग सर्वात जास्त सांगितलेला आहे. परंतु या श्लोकाच्या या रुचेच्या अनुषंगाने जर विचार करावयाचा झाला तर यात हनुमंताची शक्ती, हनुमंताचा वेग, हनुमानाची बुद्धी हे सर्व जे आहे हे सर्व पुढे सांगितलेले आहे. असे ते हनुमंत होते. अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. याचा अर्थ जर लक्षात घ्यायचा म्हटला तर हनुमंताला विविध सिद्धी प्राप्त होत्या. अष्टसिद्धी प्राप्त होत्या. या हनुमंताला अणूपासून मोठे म्हणजे बारीक गोष्टीपासून सुद्धा स्वतःचं शरीर हे मोठे करता येत होतं. जसं अष्टसिद्धी प्राप्त झाल्यानंतर मानवाला विविध गोष्टी करता येतात तसेच आणि याचाच अर्थ अणू एवढा लहान देह करता येणे आणि महिमा म्हणजे आपल्या इच्छेनुसार मोठ्यात मोठा आकार धारण करता येणे असे हनुमंत होते. म्हणून अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे असं समर्थ सांगतात. ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके. आपल्या वज्रासारख्या सामर्थ्यवान शेपटाने येथे हनुमंताच्या शेपटीला शस्त्राची उपमा दिलेली आहे. वज्रासारख्या आणि त्याच्या सहाय्याने हनुमंत संपूर्ण विश्वात ब्रह्मांडात फिरू शकत होते.
ब्रह्मांडा भोवते वेढे, म्हणजे ते वेढे म्हणजे फिरू शकत होते आणि प्रचंड उत्तम असे रूप सुद्धा धारण करू शकत होते. वज्रपुच्छे करू शके, तयाशी तुलना कोठे मेरुबंदर धाकुटे. हनुमंताच्या बळाची, शक्तीची तुलना कुठेही होऊ शकत नाही, कोणाशी होऊ शकत नाही. जे विविध पर्वत आहेत, उंच उंच असणारे पर्वत सुद्धा हनुमंतापुढे धाकुटे म्हणजे छोटे वाटत असे. आरक्ते देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा. या ठिकाणी हनुमंताचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तो संदर्भ घेण्यात आलेला आहे. सूर्याला पाहिल्यानंतर ते फळ समजून त्याला गिळून टाकण्यासाठी हनुमंताने उड्डाण केले होते. तर अशा सूर्याला सुद्धा ग्रासलं होतं, असे ते हनुमंत होते. वाढता वाढता वाडे, भेदले शून्य मंडळा. वाढता वाढता वाडे, संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वी इत्यादी विश्व, हे संपूर्ण विश्व छोटे वाटे त्याच्या समोर, एवढा मोठा आकार ते घेऊ शकत होते. शून्य मंडळ असे ते हनुमंत होते. म्हणजेच स्वतःचा आकार संपूर्ण विश्वाला भेदून जाईल एवढा मोठा आकार करणे त्यांना शक्य होते. या ठिकाणी हनुमंताच्या प्रती समर्थ रामदासांनी हे स्तोत्र लिहित असताना येथपर्यंत स्तोत्र संपूर्ण केल्यानंतर हे स्तोत्र पठण केल्याने काय प्राप्त होतं ते सांगितलेले आहे. ते काय तर धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्तही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करून या. हे स्तोत्र पठण करणाऱ्याला धन धान्य पशु इत्यादी समृद्धी पुत्र पौत्रांचा लाभ होतो. त्याचप्रमाणे भूत प्रेत, सर्व रोग आजार वेदना चिंता हे सर्व नाहीसे होते. म्हणून भूतप्रेत संबंध आदी रोगव्याधी समस्थिती आणि सर्व नाहीसे होऊन चिंता दूर जाऊन सौख्य प्राप्त होते जेव्हा हनुमंताचे दर्शन होते. आनंदे भीम दर्शने, म्हणून हे 15 श्लोकी हनुमंताचं स्तोत्र रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे. हिचं रोज पठण केल्यानंतर बलिष्ठ देह प्राप्त होतो. शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे जसे चंद्र वाढतो एक एक कलेने, तसं आपल्याला एक एक गुण प्राप्त होतात, एक एक सौख्य प्राप्त होते. वृद्धिंगत याचा अर्थ असे ते रामदास प्रभू श्रीरामांच्या दासांपैकी उत्तम असणारे दास, सर्वश्रेष्ठ हनुमंत. त्याचप्रमाणे कपी कुळासी मंडनो, कपी म्हणजे वानर, वानर कुळामधले सगळ्यात उत्तम श्रेष्ठ जे कुलाचा उद्धार करणारे असतील किंवा भूषणावह असतील असे ते हनुमंत, ज्यांच्या मनामध्ये अंतरात्म्यामध्ये फक्त श्रीरामांचाच वास आहे प्रत्यक्ष रूपाने. अशा मारुतीच्या दर्शनाने सर्व दोष पाप दुःख दारिद्र्य नाहीसे होते. असा या मारुती स्तोत्राचा तसा अर्थ खूप व्यापक आहे, परंतु एक मारुती स्तोत्राचा अर्थ लक्षात यावा म्हणण्यापूर्वी म्हणून आपण या संस्कार मालेमध्ये संपूर्ण अर्थ पहिले सांगितला आणि नंतर स्तोत्र घेत आहोत. स्तोत्राला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी हनुमंताचं स्मरण करूया आणि स्तोत्राला आरंभ करूया.